नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि बघा झेंडू, आज आलो होतो झेंडूच्या शेतात. सकाळी सकाळी तर म्हटलं चला एक छानसा व्हिडिओ करावा. तर बघा किती छान फुलं लागलेले आहेत झेंडूला. आणि कळ्या पण भरपूर लागलेल्या आहेत, पण पूर्ण झाडाला नाही लागले अजून, थोडे थोडेच झाडाला लागलेले आहेत. तर लागतील. काही काही झाडांना कळ्या आहेत आणि काही काही झाडांना फुलं लागलेली आहेत. तर हे म्हणजे आता अजून तर खूप ऊन आहे, थोडे लवकर लागलेले आहेत. आणि त्याला ठिबक वगैरे होतं म्हणून छान असे झेंडू आलेले आहेत. तर बघू शकता. आणि असे कळ्या आहेत त्याला. आणि काही काही फुलं पण आहेत, पण फुलाचा आकार इतका मोठा आहे ना, हे बघा काही काही जागेवर गेलेले आहेत झेंडू. आणि काही काही जागेवर म्हणजे चांगले आलेले आहेत, फक्त मध्ये एखादा अर्धा कप्पा सुटलेला आहे. तर बघू शकता. कारण त्याला काय होतं ना, सगळं औषध पाणी सगळं म्हणजे ठिबकद्वारेच जातं ना, त्यामुळे तर कुठंही हे काय होण्याचं हे नाही बघा. काही काही झाडाला भरपूर साऱ्या अशा कळ्या आणि फुलं लागलेली आहेत. आणि काही काही झाडाला अजून नाही लागलेली. तर लागतील, पण फुलाचा आकार किती छान आहे बघा. आणि म्हटलं चला सकाळी सकाळी, खरं तर आम्ही फिरायला आलो होतो. पण म्हटलं चला आता करूया एक व्हिडिओ मस्त. तर सकाळचं वातावरण पण छान होतं. आणि जेव्हा आपण घरी झेंडू लावतो तेव्हा माझे तर झेंडू इतके वाढून जातात ना, मोठे मोठे होऊन जातात. आणि फुलं त्याला इतक्या म्हणजे असा आकार नाही आहेत फुलाचा. असे नाही का कसे पण होऊन जातात. तर मी बी ठेवलेलं आहे आणि रोप पण टाकलेलं आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आणि हे जेव्हा झाडं आणले होते तर खरं तर मला लक्षच नाही आहे झाडं म्हणजे घरी न्यायचे याच्यातून. आणि हे मोजून झाडं असतात, त्यामुळे मी काही इथून झाडं नेले नव्हते. तर आपण दुसरं रोप तयार केलेलं आहे, म्हणजे जे गेल्या वर्षी आपण जे झेंडू लावले होते ना, तर त्याचंच रोप आपण तयार केलेलं आहे घरी लावण्यासाठी. तर ते पण आपण लावणार, पण ते जे म्हणजे इतके छोटे छोटे रोप आहेत ना, तर ते अजून इतकं मोठं म्हणजे मोठं मोठं सरळ असं रोप हे झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवेल नंतर. तर बघू शकता किती छान कलर दिसत होता. आणि इतके भारी फुलं होते ना, म्हणजे खूपच छान दिसत होते. आणि खरंच शेतात येतं ते छानच येतं, आपण घरी किती काळजी घ्या एवढं छान नाही येत. तर बघू शकता तुम्ही. असे कडीकडीने गवत पण भरपूर आहे. तर म्हटलं चला एक व्हिडिओ करायचाच होता मला. आणि खरं तर तब्येत बरी नव्हती म्हणून 2-3 दिवस घरी आराम म्हणून फिरायला आलेले होते. तर छान असा सकाळी सकाळी एक व्हिडिओ केला. आणि मस्त असे झेंडू आता आलेले आहेत, फुलं कळ्या पण लागलेल्या आहेत. जेव्हा आपण फुलं तोडायला लागू त्यावेळेस पण व्हिडिओ नक्कीच करू. आणि छान छान अजून तर खूप फुलं यायचे त्याला, म्हणजे पूर्ण याच्यापेक्षा दाट होतील. कारण गेल्या वर्षी जेव्हा आपण झेंडू लावले होते त्यावेळेस मी इथं नव्हते, मी पुण्याला होते. ते तोडले पण विकले पण, तरी मला काहीच म्हणजे अंदाज नव्हता लागला. पण ह्यावर्षी तसं नाही आहे. ह्यावर्षी आपण इथंच आहोत, तरी ते आपण छान छान आता इथून पुढे आपल्या झेंडूचे व्हिडिओ येतच जातील. गेल्या वर्षी तर एकच व्हिडिओ झाला होता माझावाला झेंडूचा, म्हणजे जाणंच नाही झालं होतं रानात. ज्यावेळेस असे असे कळ्या असे झालते ना, कळ्या फुलं लागत होते तेव्हाच गेले होते. तर खरंच खूप छान असे दिसत होते. आणि खूप सारे कळ्या आणि फुलं मस्त असे लागलेले आहेत. तर दाट आणि कळी पण इतकी म्हणजे हे आहे ना, अशी बारीक कळी नाही नसती तर जे ह्याच्यात शेतात असतात त्याचेवाले. आपले घरचे काय एवढे व्यवस्थित येत नाही. तर छान असे आले होते झेंडू. तर म्हटलं चला चक्कर मारता मारता एक छानसा व्हिडिओ करावा आणि व्हिडिओवर आपल्या चॅनलवर अपलोड करून द्यावा. आणि आता उद्यापासून तर येतच जातील, कारण माझी तब्येत बरी नव्हती आणि मला कुठलंही व्हिडिओ करायचं मन नव्हतं. काल पण मी केलेला नव्हता व्हिडिओ. खूप सर्दी झालेली आहे मला, त्यामुळे तर म्हटलं चला आज शेतातला व्हिडिओ करू. आलोच होतो फिरायला, तर कारण आपलं घरच शेतात आहे त्यामुळे काय लांब जायची गरज नाही पडत. पण ऊस असल्यानंतर नाही जमत. आता हे असे झेंडू वगैरे असले तर करतं माणूस नाही का. ऊसाचं तरी काय करावं. आणि जो छोटा-छोटा असतो तोपर्यंत करतो ऊसाचं पण माणूस नाही का. मोठाला ऊस झाल्यानंतर तिथं जायला पण भीती वाटते, कारण खूप रानडुकरं वगैरे असतात ना त्याच्यामुळे. तरी बघू शकता तुम्ही किती छान असे आलेले आहेत. आणि खूप दाट त्याला म्हणजे नाही का असं झाड असं लई वाढत नाही, पण असं रुंद खूप असं म्हणजे हे होतं ते. तर बघू शकता असा पट्टा आहे या झेंडूचा. आणि कळ्या फुलांनी हे झालेले आहेत काही काही झाडं, काही काहीला अजून लागत आहेत, सुरुवात आहे अजून. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे छान छान फुलं बघण्यासाठी इथून पुढे आपले व्हिडिओ नक्की बघत जा. आता तर सुरुवात आहे, आता इथून पुढे छान छान फुले आल्यानंतर पण आपण छान छान जेव्हा तोडणी चालू होईल तेव्हासुद्धा आपण व्हिडिओ करू. तोडणीचा पण करू. आणि बऱ्याच तोडण्या होतील ना, तर त्याचे पण आपण पूर्ण ज्यावेळेस तोडणी होईल त्यावेळेस आपण नक्कीच व्हिडिओ करतो. बघा किती छान असे फुलं आपले
आलेले आहेत. तर चला आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. असा सपोर्ट करा एकमेकाला सर्वांनी. आणि काही आपल्यालाही म्हणजे असे ह्याचे व्हिडिओ नसतात, साधे सोपे असतात. तर नाही का आपण बघायला पण बरे वाटतात. म्हणजे छान छान फुलं असतात हे असतात. तर बघू शकता किती मोठे मोठे आकार आहे फुलाचे. आणि खरंच खूप छान वाटत होतं. सकाळी सकाळी व्हिडिओ केलेला आहे आणि एकदम मस्त असं कोवळं कोवळं ऊन पडलं होतं आणि सूर्यप्रकाशाने फुलांचा कलर एकच दिसत होता. किती छान असं बघा. तर कसा वाटला व्हिडिओ तो नक्की सांगा. आणि काय आता रोज 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 व्हिडिओ 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 करायचे आहेत. तर काहीतरी तर व्हिडिओ करावाच लागतील ना. तर त्यामुळे तर बघू शकता. कारण तब्येत बरी नसली की माणसाचा मूड नाही राहत. हे बघा छान असे आपले आलेले आहेत फुलं. तर चला भेटू आपण.